हॅलो मंडळी, गुड नाईट. आता तुम्ही म्हणाल की ही गुड नाईट पासून काय सुरुवात करतेय, तर आजचा माझा व्लॉग हा रात्रीपासून सुरू झाला होता. मी जरा भाजी मस्त घेऊन आले होते, कोथिंबीर, मेथी, पालक ते निवडण्याचं काम माझं चालू होतं. मला लहानपणापासून भाजी निवडणं हे कधीच आवडलं नाही, पण जेव्हा आपल्यावरती जबाबदारी येतात तेव्हा आपल्याला करावं लागतं. आणि आज बाजारात जाताना मी पिशवी घेऊन जायची विसरले, त्यामुळे माझ्या पर्समध्ये मी या सगळ्या भाज्या आणल्या आणि पर्समध्ये सगळी माती माती झाली. आणि अशा प्रकारे अजून एक काम मी वाढवलं. आता ती पर्स सगळी मला साफ करत बसावी लागेल. हे असे जे काही प्लॅस्टिकचे डब्बे आपल्याला मिळतात ना, आईस्क्रीमचे म्हणा किंवा दह्याचे म्हणा, ते मी काही फेकून देत नाही. त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी ठेवायला खूप बरं पडतं. आणि हा माझ्या बेडरूम मधला पसारा तुम्ही प्लीज इग्नोर करा, जो मी आता स्वच्छ आवरणार आहे. महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची म्हणजे हा जो ग्रीन कलरचा टॉप दिसतोय ना तुम्हाला, हा मी ऑनलाईन घेतलाय मिंत्रावरून. सेल सुरू असताना असे मी 6 ते 7 टॉप्स ऑर्डर केले. खूप सुंदर आहे, प्युअर कॉटन आहे, धुतल्यावर सुद्धा आकसलेला नाही आहे आणि एकदम कम्फर्टेबल वाटतो घातल्यावरती. तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन, तुम्ही ऑर्डर करून बघा. फार सुंदर आहे हा टॉप. त्यासोबत मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. सध्या मी शिकतीये ते म्हणजे हँडमेड बँगल्स बनवायला मी सध्या शिकतीये. त्यासाठी मी काही वेगवेगळ्या रंगांचे दोरे, लेस, रिबिन्स असं घेऊन आली आहे आणि आता खूप काही काही मी करायला लागली आहे. सो रेडी झाल्यावरती सुद्धा मी तुम्हाला दाखवीनच की मी कशा बँगल्स बनवल्या. असं काही नवीन दिसलं ना की मला ते लगेच ट्राय करायला फार आवडतं. टाईम पण छान जातो आणि असं डोक्यामध्ये बाकीचे विचारसुद्धा येत नाहीत, म्हणजे मेडिटेशन होतं आपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी होता 15 ऑगस्ट आणि आमच्याकडे आले होते आमचे रिलेटिव्स, म्हणजे आमच्या आत्याची मुलगी आणि तिची छोटी मुलगी पिंटुडी. पिंटुडी इतकी उत्साही आणि एक्सायटेड असते ना, ती माझ्यासाठी ऑरेंज आणि ग्रीन कलरचे बलून्स घेऊन आली आणि म्हणली की वहिनी, आपण तुमच्या दुकानामध्ये छान डेकोरेशन करूया. आणि महत्त्वाची गोष्ट, ती सगळे बलून्स फुगवून घेऊन आली होती, त्यामुळे माझं काम वाचलं. त्यानंतर आम्ही ठरवलं की आपल्याकडे वेळ भरपूर आहे आणि नेमका 15 ऑगस्टला सॅटर्डे आला होता. सो ऑफिसचं काम पण नाही आहे. मग आम्ही ठरवलं की छान पवना डॅमला जाऊया आउटिंग करायला. सो आम्ही या पवना डॅमला जात होतो आणि आमच्या दिदीच्या कारवरती सनरूफ आहे आणि तिथे उभं राहून व्हिडिओज, फोटोज घ्यायला आणि बाहेर बघायला मला खूप मज्जा येते. इतक्यात जर तुम्ही गेला नसाल पवना डॅमला तर आय स्वेअर सांगते, इतकं पाणी वाढलंय तिथलं, म्हणजे लिटरली जिथे मोठे दगड आणि जमीन होती ते सुद्धा पाण्याखाली गेलंय, एवढं पाणी वाढलंय. असं मस्त पवना डॅमला आम्ही टाइमपास करून रात्री घरी गेलो. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.